गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला 11वीचा जो फिजिक्स पेपर आहे त्याच्यातला फर्स्ट युनिट आपल्याला स्टार्ट करायचं की ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. म्हणजे हा एकदम बेसिक आणि फंडामेंटल चॅप्टर आहे. हा जर तुम्हाला कन्सेप्च्युअली पूर्ण समजून गेला तर याचा तुम्हाला खूप फायदा 11वी आणि 12वीमध्ये होणार आहे. कारण तुम्ही 11वी आणि 12वीचं मोस्टली प्रॉब्लेम जर बघितला जे MCQ बेस्ड आहेत ते तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिसच्या बेसिसवर तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. म्हणजे तुम्ही काढलेला आन्सर बरोबर आहे की नाही हे तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिसने तुम्ही बघू शकता. आणि हा जो डायमेन्शनल ॲनालिसिसचा पार्ट आहे तो तुमचा युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. आणि हा एकदम बेसिक म्हणजे फाउंडेशन आहे. पूर्ण 11वी 12वी जे फिजिक्स आहे किंवा तुमचं केमिस्ट्री जरी असलं त्याच्यातसुद्धा तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटीज लागणार. ह्या सगळ्यांचं फाउंडेशन किंवा फंडामेंटल हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला आपण या चॅप्टरचं थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट थोडंसं बघून घ्या. तर युनिट्स अँड मेजरमेंट, युनिट्स अँड मेजरमेंट्स. या चॅप्टरचं नाव बघितला तर युनिट्स अँड मेजरमेंट म्हणजे हा चॅप्टर दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक पार्ट युनिट आणि सेकंड पार्ट मेजरमेंट्स. म्हणजे तुमचा हा जो चॅप्टर आहे तर दोन सेक्शनमध्ये आपण डिवाइड करणार आहोत. एकात असणारा युनिट्स म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज त्या कशा मेजर करायच्या, त्याच्यासाठी कन्व्हेन्शन्स काय असतात, त्यांचे युनिट्स काय असतात, ते कसे प्रॉपर नोटेशनमध्ये लिहायचे, तर हे बघायचे आपल्याला युनिट्स पार्टमध्ये. आणि सेकंड पार्ट आहे तो मेजरमेंट्स. म्हणजे तुम्ही युनिट्स मेजर केलेले आहेत, तुम्ही एक्सपेरिमेंट किंवा ऑब्झर्वेशन घेऊन तयार केलेला तुमचा जो डाटा आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याच्यातली एरर कशी कॅल्क्युलेट करायची, ते एरर कशी मिनिमाइज करता येईल, एरर कोणत्या टाईपचे असतात, आपल्याला किती ॲक्युरेसीने एखादं प्रॅक्टिकल किंवा ऑब्झर्वेशन आपल्याला घेता येईल, हे सगळं आपल्याला मेजरमेंट ह्या सेक्शनमध्ये बघायचं आहे. त्यामुळं हा चॅप्टर आपण दोन सेक्शनमध्ये डिवाइड करणार आहोत. तर पहिला सेक्शन पूर्ण फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंडंट असणार आहे की ज्याच्यात युनिट्सच्या बाबतीतलं सगळं आपल्याला बघायचं बेसिक. आणि सेकंड जो आपला सेक्शन असणार तो पूर्ण मेजरमेंट्सवर असणार आहे. तिथं आपल्याला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत या युनिट्सचे. म्हणजे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल घेताना कोणत्या अडचणी येतात, एरर्स कोणते असतात, कसे रिड्यूस करू शकतो, हे सगळे सब पॉईंट्स आपल्याला मेजरमेंट्समध्ये बघायचे. तर चला आपण युनिट्स हा जो पहिला सेक्शन आहे याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करून घ्या. युनिट्स तर तुम्ही पेपरचं नाव बघितलं असेल तर फिजिक्स, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतोय मराठीत. तर फिजिक्स म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती जे सगळ्या काही गोष्टी दिसतात, पावसाचे थेंब जमिनीकडे पडतात तर का, ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, ओके, कोणत्याही गोष्टी असू देत. एखादी गाडी A पॉईंट टू B पॉईंटपर्यंत चाललेली आहे, तिची व्हेलॉसिटी V इतकी आहे, डिस्टन्स D इतका आहे. तर तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी वेग म्हणजे अंतर भागिले काळ, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण फिजिक्सच्या मदतीने आपण एक्सप्लेन करू शकतो. त्याचा वापर करून आपल्याला ते एक्सप्लेन करता येते. म्हणजे आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी, अशी एकही कोणती गोष्ट नाही आहे की ती फिजिक्सच्याद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही. एक गोष्ट आपल्याला फिजिक्सच्याद्वारे एक्सप्लेन करता येते. त्याचं एक्सप्लेन करता येते म्हणजे काय, ते का होते, कसं होते, किंवा त्याचं फ्युचर प्रिडिक्शन आपल्याला देता येते. म्हणजे एक गाडी समजा इथं आहे, समजा 12 वाजता इथं आहे, त्याची व्हेलॉसिटी तुम्हाला माहीत आहे, टाईम दिलेला आहे, तर टी इतक्या टाईमनंतर तो किती डिस्टन्सवर असेल विथ रिस्पेक्ट टू हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे आत्ताची जर तुम्हाला कंडिशन माहीत असेल तर फ्युचरमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला प्रिडिक्ट करता येते. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे सगळं काही चालते त्याचं पूर्ण तुम्हाला नॉलेज हे फिजिक्स देऊ शकते आणि देतेच. ऑब्व्हियसली तुमचे मोठ्यात मोठे ऑब्जेक्ट असू दे, म्हणजे त्याला आपण सेलेस्टियल मेकॅनिक्स म्हणतो, म्हणजे काय अंतराळातल्या ज्या गोष्टी आहेत ते, किंवा क्वांटम मेकॅनिक्स असू दे, म्हणजे टायनी पार्टिकलसाठी असणारे लॉज असू देत, किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्याला आपण क्लासिकल मेकॅनिक्स म्हणतोय, ह्या सगळ्या लेवलला आपलं फिजिक्स अप्लाय असते. त्यामुळे फिजिक्स हे सगळ्यात फंडामेंटल सब्जेक्टमधला एक आहे. त्यातलं सगळ्यात फाउंडेशन म्हणजे बेसिक म्हणजे असणार आहे तर युनिट्स. आणि युनिट्सच्या जे आपल्याला काय बघायचं आहे तर क्वांटिटीज बघायचे आहेत. कारण फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट, हे लक्षात ठेवा. फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. ओके, फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्समध्ये एक शास्त्र आहे. कसलं शास्त्र आहे, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट्स. म्हणजे ते मोजमापाचं शास्त्र आहे. ओके, म्हणजे आपण कोणत्या तरी गोष्टी मोजणार आहोत, त्या गोष्टी कोणत्या असणार आहेत ते आपण पुढे बघायलाच मिळणार आहे. पण बेसिक डेफिनेशन काय तुम्हाला करता येईल फिजिक्सची, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. फिजिक्स म्हणजे काय, एक विज्ञान आहे की ज्याच्यात आपण मोजमाप घेऊ शकतो. आणि त्या मोजमापाच्या दर काही आपण लॉज तयार करणार आहोत, काही नियम तयार करणार आहोत.
तर त्यांना आपल्याला आपले जे भौतिक जग आहे ते आपल्याला पूर्णपणे एक्सप्लेन करता येते. तर फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. मग आता आपण मेजरमेंट करणार आहे. ओके, मेजरमेंट म्हणजे मोजमाप घेणार आहे. मग मोजमाप कोणाचं घेऊ शकतोय? काहीतरी आपल्याकडं पाहिजे ना की ज्याचं आपण मोजमाप घेऊ शकतोय. मग ते जे आपण काही म्हणतोय तर त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे आपण ज्याचं मोजमाप घेतोय त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी ही सगळ्यात महत्त्वाची. फिजिक्समध्ये जर फिजिकल क्वांटिटी नसले तर फिजिक्सला अर्थच राहत नाही. त्यामुळे फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची फंडामेंटल गोष्ट कुठली असेल तर फिजिकल क्वांटिटीज. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? क्वांटिटी दोज आर टू बी मेजरेबल आर नोन ॲज अ फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय? अशा क्वांटिटी की ज्या आपल्याला मेजर करता येतात, अशा गोष्टी की ज्या आपण मोजू शकतोय त्यांच्या करस्पॉन्डिंग इन्स्ट्रुमेंट्सनं. काही पण असू दे. अंतर मेजर करायचं असेल तर तुम्हाला पट्टी लागते, रुलर लागते. ओके, टाईम मेजर करायचं असलं तर तुम्हाला स्टॉपवॉच किंवा पेंडुलम वॉच लागते. तर तुम्हाला व्हेलॉसिटी पाहिजे असलं तर स्पीडोमीटर, प्रेशर पाहिजे असेल तर बॅरोमीटर, टेम्परेचर पाहिजे असेल तर थर्मोमीटर. म्हणजे अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज, की त्या मेजर करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. ओके, मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या आपण मेजर करू शकतोय. फिजिकल क्वांटिटीज आर दोज विच आर टू बी मेजरेबल. अशा क्वांटिटी की जे आपण मेजर करू शकतो त्यांनाच फिजिकल क्वांटिटी म्हणणार आहे. आणि फिजिक्स हे सगळं फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंडंट असणार आहे. म्हणजे समजा तुम्ही म्हणला की अरे मला आज खूप आनंद झालेला आहे, तर आपल्याला आनंद हा मेजर करता येत नाही. म्हणजे 10 आनंद झालेला किंवा 20 असं मेजर करता येत नाही. म्हणजे आनंद ही एक फिजिकल क्वांटिटी नाही. म्हणजे हॅपीनेस, सॅडनेस, सॉरो म्हणजे दुःख झालं, आनंद झालं, एक्साइटमेंट झाली, तर ह्या फिजिकल क्वांटिटीज नाही आहेत. कारण ते आपण मेजर करू शकत नाही. त्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंटसुद्धा नाही किंवा युनिटसुद्धा नाही. त्यामुळं फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? अशा क्वांटिटी की जी आपण प्रॉपर पद्धतीनं मेजर करू शकतो किंवा जस्ट मेजर करू शकतो म्हणलं तरी चालेल. त्यामुळे फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? तर फिजिकल क्वांटिटीज आर दोज विच आर टू बी मेजरेबल. विच आर टू बी मेजरेबल. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा गोष्टी असणार आहेत की ज्या मेजर करणार आहेत आपण किंवा त्या मेजरेबल असणार आहेत. म्हणजे त्यांचं मोजमाप घेऊ शकतो. मग मोजमाप घेऊ शकतोय तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटी ही वेगवेगळी असणार आहे. म्हणजे सगळ्यात बेसिक फिजिकल क्वांटिटीज कुठल्या असणार आहेत तर ह्याचा पुढचा पॉईंट तुम्हाला तोच असणार आहे. पण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मेजर करणार आहे. जर अंतर बघितला म्हणजे आपण ज्याला डिस्टन्स म्हणतोय, तर अंतर म्हणजे काय? ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, या दोघातलं जे अंतर आहे त्याला आपण कसं कॅल्क्युलेट करतोय तर ए आणि बी मधला आपण तुम्ही काय करणार? एक रुलर ठेवणार, याचं 0 याला कोइन्साइड करणार. जे दुसऱ्या साईडचे जे रीडिंग दाखवते ते म्हणजे तुमचं ए टू बी पॉईंटमधलं तुमचं डिस्टन्स किंवा त्याला आपण अंतर म्हणतोय. मग जर तुम्हाला अंतर मेजर करायचं असेल तर तुमच्याकडं मोजमापासाठी काय असते? रुलर असते किंवा तुमचे काही दुसरे तुम्ही मीटर स्टिक्स वगैरे तुम्ही यूज करा, ते आपण घेऊ शकताय. जर तुम्हाला टाईम मेजर करायचं असलं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त पर्याय अवेलेबल आहेत. स्टॉपवॉच आहे, पेंडुलम वॉच आहे. ओके, तुम्ही काही यूज करू शकता किंवा एकदम प्रिसाईज जर एकदम लहानातलं लहान जर तुम्हाला टाईम स्केल मेजर करायचं असलं तर तुम्हाला ॲटॉमिक क्लॉकसुद्धा आहे. CGMचं ॲटॉमिक क्लॉक ते आहे. परत जर तुम्हाला व्हेलॉसिटी मेजर करायची असली तर सेम तुम्ही पोलीस ट्रॅफिकवाल्यांच्याकडे जे मशीन असते काय, जे तुम्ही एखाद्या बाईककडे जर तुम्ही असं तोंड करून फेस करून जर तुम्ही ऑन केलं तर त्याच्यावर तुम्हाला त्या बाईकचं किंवा त्या व्हेकलचं तुम्हाला स्पीड दिसतंय km/h मध्ये. तर हे बघा, तिथं तुम्ही स्पीडोमीटर न त्या तुम्ही टेम्परेचर मेजर करू शकत नाही. कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट एक ठराविक फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठीच तयार केलेलं असते. म्हणजे मीटर स्टिकनं तुम्ही टेम्परेचर मेजर करू शकत नाही किंवा मीटर स्टिकनं तुम्ही टाईमसुद्धा मेजर करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी असते ती मेजरेबल असते आणि ती मेजरेबल करण्यासाठी एक करस्पॉन्डिंग त्याचं इन्स्ट्रुमेंटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणारच आहे ऑब्व्हियसलीच. म्हणजे एखादी क्वांटिटी जर मेजर करायचं असलं तर आपल्याला कशानं मेजर करणार? तर एखादं इन्स्ट्रुमेंट तर ऑब्व्हियसली असणारच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजला वेगवेगळं आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असणार आहे की ज्याच्याद्वारे आपण ते मेजर करू शकणार आहोत. हे समजलं? त्यामुळे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी वेगळी असणार आहे. त्याचं पर्स्पेक्टिव्हसुद्धा वेगळं असणार आहे. म्हणजे जर तुम्ही वेग घेतला तर वेग म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. म्हणजे पर युनिट सेकंदमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते एखादं व्हेकल ते आपल्याला व्हेलॉसिटी देत असते. टेम्परेचर तुम्ही मेजर केला तर टेम्परेचर काय देत असते? एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा बॉडीचं हॉटनेस किंवा कोल्डनेस, ती ऑब्जेक्ट किती गरम आहे किंवा किती थंड आहे ह्याचं मेजरमेंट तुम्हाला टेम्परेचर देत असते. तुम्ही ऑब्व्हियसली सांगू शकताय जर 20 डिग्रीचं पाणी घेतला, 20 डिग्री सेल्सिअसचं पाणी, आणि जर 80 डिग्री सेल्सिअसचं पाणी घेतलं तर तुम्ही ऑब्व्हियसली एखादं एक्सपेरिमेंट न करता सुद्धा तुम्ही सांगू शकताय की 80 डिग्री सेल्सिअसचं पाणी एकदम जास्त हॉट असणार आहे. मग हे कशानं मेजर करू शकता? तुम्ही एक्सपेरिमेंट झाले, 2 थर्मामीटर घ्या, एक 20 डिग्रीच्या ह्याच्यात टाका आणि
इन्सर्ट करा आणि दुसरं 80 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये इन्सर्ट करा. तर तुम्हाला त्या दोघातला तुम्हाला टेम्परेचर डिफरन्सवरूनच तुम्हाला समजून जाईल हे टेम्परेचर मेजर करण्यासाठी तुम्हाला थर्मोमीटर लागते. तेच जर तुम्ही मीटर स्टिक्स घेतला म्हणजे पट्टी घेतला आणि ती दोघं जर तुम्ही त्या हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये टाकला तर तुम्हाला टेम्परेचरचं नॉलेज भेटणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. म्हणजे आपण ते मोजमापाचं एक शास्त्र आहे. मग त्या मोजमापाच्या शास्त्रामध्ये आपण काय मेजर करू शकतोय, अशा गोष्टी मेजर करू शकतोय की ज्यांना आपण काय म्हणतोय फिजिकल क्वांटिटीज. किंवा फिजिकल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच आर टू बी मेजरेबल. म्हणजे ज्या मेजर करू शकतो त्यांनाच आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणणार आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला बघायचे आहेत. पण फिजिकल क्वांटिटीज आहेत ओके, आपल्याला त्या क्वांटिटीज म्हणजे काय तर ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. पण आता मेजर करणार आहे आपण, बरोबर आहे. मेजर करणार म्हणजे आपल्याला काहीतरी युनिट पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आता डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्ही बघत असेल बघा, दुकानात काहीतरी जाताय, 1 किलो साखर घेतली, 2 किलो तेल घेतलं किंवा समथिंग काहीतरी प्रत्येक. आता जर आपण ते विकत घेतोय म्हणजे काय तर ते मास असते, किलोग्रॅम म्हणजे ते मास असते, बरोबर आहे. किंवा दूध घेतोय बघा 1 लिटर, ते म्हणजे व्हॉल्यूम असते, लिटर म्हणजे व्हॉल्यूम असते. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मेजरेबल असते ओके, पण प्रत्येक फिजिकल क्वांटिटीज सोबत त्याचं करस्पॉन्डिंग युनिटसुद्धा असते. म्हणजे डिस्टन्स जर घेतला तर मीटरमध्ये मेजर करतोय. आपल्या आता घड्याळी तास बघितला तर 1 तासाचं लेक्चर असते, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. म्हणजे ते सुद्धा आपलं एक फिजिकल क्वांटिटी आहे. टाईमसुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी आपण मेजर करू शकतो. अशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि आपल्याकडे वेगवेगळे युनिट्ससुद्धा आहेत. म्हणजे आपला जो पहिला पॉईंट आहे हा सगळा कशाच्या अवतीभोवती असणार आहे तर हा सगळा आपल्या फिजिकल क्वांटिटीच्या रिलेटेडच असणार आहे. त्यामुळे पहिला जो पॉईंट असणार आहे आपला म्हणजे पहिला सेक्शन ह्या चॅप्टरचा युनिट्स हा पूर्ण डेडिकेटेड टू द फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे पूर्ण हा फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंडंट असणार आहे. आणि जो पुढचा जो सेक्शन असणार आहे मेजरमेंट्स, तो कशावर असणार आहे. जर ह्या फिजिकल क्वांटिटीजचं आपण मेजरमेंट घेतलं आणि प्रॅक्टिकलद्वारे आपण ऑब्झर्वेशनचा डाटा एखादा कलेक्ट केला तर त्यातला एरर कसा रिड्यूस करायचा, किती % एरर झाला, अजून कोणत्या पद्धतीने आपल्याला ॲक्युरेट एअर किंवा प्रिसायझन आपल्याला मिळवता येईल, हे सगळं आपल्याला सेकंड सेक्शनमध्ये बघायचं आहे. तर युनिट्स आपण स्टार्ट केलेलं आहे. त्यात व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. परत फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, द क्वांटिटीज विच आर टू बी मेजरेबल, हे बघितलं होतं. आता नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे. तर आपल्याला मेजरेबल करायचं तर आपल्याला युनिट्स पाहिजेत. तर आपल्याकडे 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. तर मेजरेबल आहेत फिजिकल क्वांटिटीज, तर आपल्याकडे युनिट्स पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण मेजर तर करणार आहेत, मग ते कशात तर एक्सप्रेस तर करायला पाहिजेत. त्यामुळे आपल्याकडे सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत मोस्टली आपल्याकडे. 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत मेजरेबल करणार आहेत. तर सिस्टीम ऑफ युनिट्स आपल्याकडे कोणते असणार आहेत, 3 असणार आहेत. कुठली, CGS, त्यानंतर असणार FPS आणि लास्टला आपण जे असणार आहे त्याला आपण म्हणतोय MKS किंवा MKSलाच नंतर आपण कन्वर्ट करून ते SI मध्ये कन्वर्ट केलं, असं आपण ते पुढे बघणारच आहोत. तर आपल्याकडे एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असले तर आपल्याकडं काय पाहिजे तर युनिट हवं आहे. तर करस्पॉन्डिंग फिजिकल क्वांटिटीचं युनिट पाहिजे आहे. तर आपल्याकडे पहिली सिस्टीम ऑफ युनिट कुठली आहे तर CGS. यातलं जे पहिलं असणार आहे बघा, ह्या तिन्ही सिस्टमचं जे पहिलं असणार आहे बघा, इथं CGS मध्ये C आहे, FPS मध्ये F आहे आणि MKS मध्ये M आहे. हे कशाचं असणार आहे तर ते लेंथचं असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा जे सगळ्यांचं इनिशियल लिहिलं आहे ते कशासाठी असणार आहे तर लेंथसाठी असणार आहे. ते प्रत्येकाची लेंथसाठी आपण डिनोट केलेलं आहे. C म्हणजे सेंटीमीटर. CGS मध्ये C म्हणजे काय असणार आहे लेंथ, म्हणजे ती म्हणजे काय असणार आहे सेंटीमीटर असणार आहे, सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर. त्यानंतर F मध्ये जी असणार आहे ती असणार आहे ती फूट असणार आहे. आणि ती नंतर MKS मधले जे कॅपिटल M आहे ते कशासाठी असणार आहे करस्पॉन्ड टू द मीटर, मीटरसाठी असणार आहे. म्हणजे CGS, FPS आणि MKS मध्ये C म्हणजे काय असणार आहे सेंटीमीटर. म्हणजे ह्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये जर तुम्हाला मेजरमेंट घ्यायचे असतील तर तुमचे हे डिस्टन्स किंवा त्याला आपण लेंथ जरी म्हणला तरी चालेल, हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मेजर करणं गरजेचं असते. जर तुम्ही FPS सिस्टीम वापरत असला तर तुम्हाला फूट हे सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा हे युनिट तुम्हाला यूज करणं भाग पडते. आणि जर तुम्हाला MKS सिस्टीममध्ये मेजर करायचं असेल डिस्टन्स ते तुम्हाला मीटर हे युनिट घ्यावं लागते. त्यामुळे CGS मधलं C सेंटीमीटर, FPS मध्ये फूट आणि MKS मधील M म्हणजे मीटर असणार आहे. जे तुमची सेकंड तुमचं हे असणार आहे, तुमची जी सेकंड लेटर सांगत असणार आहे तर ते काय सांगत असणार आहे तर ग्रॅम, पाऊंड
आणि किलोग्रॅम हे सांगत असणार आहे. म्हणजे सेकंड असणार आहे ते काय सांगत असणार आहे तर तुम्हाला मासचं नॉलेज देत असणार आहे, मास सांगत असणार आहे. पहिलं काय असणार आहे लेंथ, सेकंड असणार आहे ते मास. त्यामुळे जर तुम्ही CG सिस्टीम यूज करत असाल तर त्याच्यात मास तुम्ही G म्हणजे ग्रॅम्समध्ये तुम्ही मेजर करणार आहे, ग्रॅम्समध्ये तुम्ही मेजर करणार आहात. FPS सिस्टीम करत असेल तर तुम्ही ते पाऊंडमध्ये मेजर करणार आहात, पाऊंड. 30 पाऊंड 40 पाऊंड ओके तुम्ही बघितलाच असेल. आणि जर तुम्हाला MKS सिस्टीम यूज करायची असेल तर त्याच्यात ते किलोग्रॅम, मी आता त्याचं शॉर्ट फॉर्म लिहितो किलोग्रॅम. ओके किलोग्रॅम या युनिटमध्ये तुम्ही मास मेजर करू शकताय. आता थर्ड जे आहे बघा ते सगळीकडे कॉमन आहे बघा, S आणि S म्हणजे काय असणार आहे तर सेकंड. म्हणजे जे थर्ड असणार आहे ते तुमची कोणती फिजिकल क्वांटिटी सांगत असणार आहे तर टाईम सांगत असणार आहे. त्यामुळे S म्हणजे काय असणार आहे आणि या तिन्ही ज्यात ते सेकंडमध्येच मेजर करणार आहे आपण. ओके म्हणजे ह्या CGS, FPS आणि MKS ह्या 3 वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. त्याच्यात CGS म्हणजे काय सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद म्हणजे लेंथ मास टाईम. हे हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, लेंथ मास टाईम LMT, लेंथ L मास M आणि T म्हणजे टाईम LMT. CGS मध्ये सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, प्रत्येकाचे इनिशियल सुटला CGS, त्यामुळे आपली ही सिस्टीम ऑफ युनिट त्याला आपण CGS सिस्टीम म्हणतोय. जर तुम्ही दुसरी बघितला तर FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंद, त्यामुळे FPS म्हणजे तुमची सेकंड सिस्टीम ऑफ युनिट्स तयार होणार आहे. आणि थर्ड जर तुमची सिस्टीम ऑफ युनिट्स बघितला ज्याला MKS मध्ये त्याला मीटर किलोग्रॅम सेकंद, अशी तुमची थर्ड सिस्टीम ऑफ युनिट्स तयार होणार आहे. समजलं हे? तर बघा आता आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. आता 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, पण याचा मेन तोटा काय असतोय, समजा एखाद्या कंट्रीमधला एखाद्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला आणि त्यानं समजा CGS मध्ये त्याला ते कन्व्हिनियंट वाटते की त्यांच्या इथं सगळेजण CGS मध्ये एक्सपेरिमेंटमधले रिडिंग घेतात, त्यानं CGS मधले घेतला ओके आणि त्यानं त्याचे रिसर्च पेपर पब्लिश केले किंवा त्याला त्याचे रिझल्ट दुसऱ्या देशातल्या एखाद्या सायंटिस्टला दाखवायचे आहेत, तर त्यानं त्या दुसऱ्या देशातल्या सायंटिस्टकडे पाठवला. पण त्याच्याकडे MKS सिस्टीम जर ते यूज करत असतील तर मग इनकन्व्हिनियन्स होते. काय होते, कारण यानं तयार केलेला जो ऑब्झर्वेशनचा डाटा होता तो सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद ह्यातले तुमचे ते ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. म्हणजे त्यांनी जर डिस्टन्स मेजर केला सर, म्हणजे एखाद्या पर्सनने ए मधल्या कंट्रीमध्ये एखाद्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला, ताऱ्यांचं डिस्टन्स त्यांनी मेजर केला आणि त्यांनी सगळं ऑब्झर्वेशनचा डाटा सेंटीमीटरमध्ये त्यांनी लिहिला. जस्ट इमॅजिन करा. आणि तो एखाद्या B कंट्रीमधल्या एखाद्या पर्सनला त्यांनी पाठवला की माझा ऑब्झर्वेशनचा डाटा असा आहे, तुम्ही एकदा थोडंसं चेक करून घ्या. तर त्या B मधल्या पर्सनच्या B कंट्रीमधील जो पर्सन आहे तिथं MKS सिस्टीम यूज करतात. म्हणजे त्यांना तो दिलेला डाटा पूर्ण त्यांच्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये कन्वर्ट करायला पाहिजे MKS मध्ये, आणि ते खूप हेडेकचं काम असणार आहे. ओके डोकेदुखीचं काम असणार आहे. त्यामुळे हे इनकन्व्हिनियन्स होते. म्हणजे एका रिजनमधला तुम्ही ऑब्झर्वेशनचा डाटा तुम्ही दुसऱ्या रिजनमध्ये वापरू शकत नाही म्हणजे त्यांना कन्वर्ट करणं भाग पडते. त्यामुळे प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे हे खूप इनकन्व्हिनियंट होते. त्यामुळे CGS, FPS आणि MKS हे रिजनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. मग सगळ्यांनी सामंजस्यरित्या एक कॉन्फरन्समध्ये जी 14th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सायन्स मेजरमेंट्स झाली होती, तर त्याच्यात असं ठरवून झालं की ही 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत ओके ते रिजनल वापरा, पण एक स्टँडर्ड सिस्टीम ऑफ युनिट्स घेतली पाहिजे की जी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे. तर त्याला म्हणतोय आपण SI म्हणजे MKS जी सिस्टीम असते त्याला आपण नंतर म्हणतोय SI म्हणजे काय तर सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल्स. म्हणजे आपल्याकडे आहेत CGS, FPS किंवा MKS, पण आपण युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड कुठली सिस्टीम केलेली आहे MKS किंवा त्याला आपण SI म्हणतोय. SI म्हणजे काय सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल्स. S म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल्स, I फॉर इंटरनॅशनल. त्यामुळं CGS, FPS, MKS ह्या 3 वेगवेगळ्या सिस्टीमच्या जे आता आपण सगळी जण कोणत्याही सिस्टीममध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय सगळ्या फिजिकल क्वांटिटीज किंवा मेजर करतोय, तर ती असणार आहे ती SI म्हणजेच काय असणार आहे तर MKS. त्यामुळं SI सिस्टीम बघितला तर त्याच्यात लेंथ ही मीटरमध्ये मेजर करणार आहे आपण, मास जर बघितला तर ते किलोग्रॅममध्ये, आणि जर टाईम जर बघितला तर ते सेकंदमध्ये मेजर करणार आहेत. म्हणजे MKS म्हणजेच SI आहे, ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम ऑफ युनिट्स आहे. म्हणजे ह्या 3 मधलं आपण कोणती सिस्टीम युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेलं आहे तर MKS किंवा SI. म्हणजे आपल्याकडे 3 वेगवेगळ्या सिस्टीम्स होत्या. फूट पाऊंड सेकंद जर तुम्ही बघितला तर ती युनायटेड किंगडम्समध्ये वापरते, कारण तिथले जर तुम्ही मॅचेस वगैरे बघितला तर ते अजूनसुद्धा क्रिकेटचे फूट यार्डमध्ये सांगतात.
जर तुम्ही एखाद्या रेसलरचं जर वजन बघितलं तर 150 पाऊंड 100 पाऊंड असंच काहीतरी सांगत असतात. म्हणजे तिथंही त्यांच्या रिजनलमध्ये अजून FPS सिस्टीमच आहे. जर तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA मध्ये गेला तर तिथे MKS मध्ये असते, सगळं मीटर किलोग्रॅम सेकंदमध्ये असते. त्यामुळे तिथल्या रिजनल ह्याच्यात हे लेंथ मास टाईम हे त्यांच्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये ते मेजर केलेले असतात. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी आपण SI म्हणजे एकच सिस्टीम ऑफ युनिट्स ॲडॉप्ट केलेली आहे. तर ती कुठली असणार, MKS म्हणा किंवा त्याला जस्ट SI म्हणलं तरी चालते. ओके, म्हणजे आता ह्या पुढं जे आपण सगळं 11वी 12वीला बघणार आहोत ते सगळं SI सिस्टीममध्ये बघणार आहोत. SI मध्ये आपल्याला हवा म्हणजे एखादा जर प्रॉब्लेम दिला तर तो CGS मध्ये तुम्ही विचारला तर तो तुम्ही कन्वर्ट करू शकताय. पण मेजरमेंट घेताना मोस्टली आपण कशात घेणार आहोत, MKS मध्ये किंवा त्याला आपण म्हणणार आहे SI. आता तर याच्यात आपण मेजरमेंट घेणार आहोत. तर बघा आपण स्टार्ट कुठून केलं होतं, फिजिक्सची फंडामेंटल डेफिनेशनपासून. त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय बघितलं तर क्वांटिटीज दोज आर टू बी मेजरेबल, म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या मेजर करू शकते. मेजर केल्यानंतर ते आपल्याला लिहिणं सुद्धा गरजेचं पडतं ना. तर आपण 3 वेगवेगळ्या सिस्टीम्स बघितल्या होत्या, CGS, FPS आणि MKS. आणि याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी MKSला आपण युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केलं की त्याला आपण नंतर SI म्हणलं, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. तर तुम्हाला 3 सिस्टीम आणि ह्यातलं आता ही जी आपण ॲक्सेप्टेड सिस्टीम ऑफ युनिट्स आहे. तर बघा आता मी एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर केली, समजा एखाद्या पर्सनचं वेट समजा 60 किलोग्रॅम आहे. एखादं कन्सिडर करा फक्त 60 किलोग्रॅम वेट आहे, जस्ट 60 किलोग्रॅम मास आहे फक्त. अशी मी एक फिजिकल क्वांटिटी मेजर केलेली आहे. म्हणजे एखादा पर्सन घेतला त्याचं मी वेट मेजर केलं आणि त्याला जीने डिवाइड केलं, ते पुढची सगळी गोष्ट आहे. पण 60 किलोग्रॅम त्याचं मास आहे असं कन्सिडर करा एखाद्या पर्सनचं. यातली 60 जी असणार आहे हा एक नंबर आहे बघा. म्हणजे इथं मी मेजर काय केलं आहे रे, मी मेजर काय केलं आहे तर एक फिजिकल क्वांटिटी मेजर केलेली आहे, बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटी कोणती फिजिकल क्वांटिटी आहे, आता किलोग्रॅम आहे म्हणजे काय असणार आहे तर मास असणार आहे. म्हणजे मास ही फिजिकल क्वांटिटी मी मेजर केलेली आहे, मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर केलेली आहे. ओके, कोणत्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये मेजर केलेली आहे मी, किलोग्रॅम. किलोग्रॅम म्हणजे कुठली असणार आहे तर SI. आणि आपण ऑब्व्हियसली SI ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, त्यामुळे आपण सगळं SI मध्येच करणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे त्याचं युनिट असणार आहे, कोणाचं, ह्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट हे असणार आहे किलोग्रॅम. आणि हे 60 काय असणार आहे, मग 60 काय असणार आहे तर त्या मेजरमेंटची ऑर्डर किंवा मॅग्निट्यूड असणार आहे. जस्ट तुम्ही मॅग्निट्यूड लिहिला तरी चालतंय, मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर असणार आहे. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी, आता इथं आपण एक्झाम्पलला मास घेतलेलं आहे, मास इज अ फिजिकल क्वांटिटी. ओके, ते आपण मेजर केली तर त्याची 60 ही मॅग्निट्यूड आहे आणि किलोग्रॅम हे त्याचं युनिट आहे. जर तुम्ही 15 किलोग्रॅम म्हणला तर तुमचं युनिट सेम असणार आहे किलोग्रॅम, पण त्याची मॅग्निट्यूड कमी असणार आहे 15. त्यामुळे कुठलीही फिजिकल क्वांटिटी असते त्याला मॅग्निट्यूड आणि युनिट हे दोन्ही गरजेचं असते. हां, समजलं. जर तुम्ही टाईम जर बघितला तर तुम्ही 2 आवर्स असंच लिहिताय, 2 आवर. हां, 2 आवर. 2 म्हणजे काय असणार मॅग्निट्यूड आणि आवर म्हणजे काय तुमचं असणार आहे, तुमची काय असणार आहे, आवर म्हणजे तुमची सेकंडचं तुम्ही कन्वर्जन करताय. आता मी आवरमध्ये लिहिलं किंवा तुम्ही जर सेकंडमध्ये कन्वर्ट केला तरी पण चालते. त्यामुळे ही असणार आहे मॅग्निट्यूड आणि हे असणार आहे तुमचं युनिट असणार आहे. कोणाचं आता आपण मेजर केलेलं आहे, टाईम ह्या फिजिकल क्वांटिटीचं. टाईम ह्या फिजिकल क्वांटिटीज. नुसतं आवरला काहीच अर्थ राहत नाही, नुसतं आवरला म्हणजे त्यामुळं विदाऊट मॅग्निट्यूड त्या युनिटला काहीच अर्थ नसते. सेंटीमीटर म्हणला तर किती सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर, काहीतरी मॅग्निट्यूड हवे. त्यामुळं विदाऊट मॅग्निट्यूड युनिटला काहीच अर्थ नसते आणि ह्याच्याशिवाय सुद्धा याला काही अर्थ नसते. जस्ट 2 लिहिला युनिट, तुमची लेंथ म्हणा समजा. हां, या जे तुमचं ग्रीन बोर्ड आहे याची लेंथ तुम्ही बघितला तर 2 मीटरच्या जवळपास काहीतरी आहे असं कन्सिडर करा. तर 2 जस्ट लिहिला तर त्या 2ला सुद्धा काहीच अर्थ राहत नाही. त्या 2च्या पुढं स्मॉल एम लिहिणं गरजेचं पडते. स्मॉल एम आपण मीटरसाठी आपण यूज करतो, तर स्मॉल एम लिहिणं गरजेचं पडते. त्यामुळं युनिटशिवाय मॅग्निट्यूडला अर्थ राहत नाही आणि मॅग्निट्यूडशिवाय युनिटला सुद्धा काय अर्थ राहत नाही. त्यामुळे कुठलीही फिजिकल क्वांटिटी ही युनिट आणि मॅग्निट्यूड यांच्या फॉर्मॅटमध्येच लिहिणं गरजेचं असते. त्यामुळे 2 मीटर, 2 म्हणजे काय असणार तुमची त्या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड असणार आहे आणि एम म्हणजे काय असणार आहे तर तुमचं, आता इथं मीटर आपण लेंथ घेतलेलं आहे त्याचं SI युनिट असणार आहे. तर समजलं. असं आपण फिजिकल क्वांटिटीजसाठी आपण वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आपण कन्सिडर करू शकतो. तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचा आहे तर अशा फिजिकल क्वांटिटीज आता आपल्याला क्लासिफाईड करायचे आहेत. फिजिकल क्वांटिटीज आहेत तर सगळ्या फिजिकल क्वांटिटीला एकाच क्लासमध्ये आपण टाकता येत नाही. आपल्याला वेगवेगळे क्लास तयार करायला पाहिजेत. क्लास म्हणजे काय तर त्यांचे डिव्हिजन्स करायला पाहिजेत. तर काय करणार आहे बघा, आपण 2 डिव्हिजनमध्ये आपण ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण डिवाइड करणार आहोत. हे सुद्धा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत, म्हणजे काय आपण सगळ्यांनी सहमतानं मान्य केलेले आहेत. आपण
ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज त्या दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड करणार आहेत. एका ग्रुपला म्हणणार आहे आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसऱ्या ग्रुपला म्हणणार आहे आपण डिराइव्ड क्वांटिटीज. तर त्या काय असणार आहेत, फंडामेंटल आणि डिराइव्ड त्यांच्या शब्दातच आहे. ज्यांना ते शब्दांचं अर्थ कळालं त्यांना ते काहीच वाटणार नाही. फंडामेंटल म्हणजे काय, मूलभूत. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या मूलभूत आहेत, म्हणजे त्या कोणावरच डिपेंडेंट नसतात. म्हणजे क्वांटिटीज those does not depend upon any other physical quantities for their measurement are known as a fundamental quantities. तर ते आपण बघूया. तर आता दिलेल्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आपण चेक करणार आहोत. तर युनिट्स मध्ये आपण काय बघितलं, तर सिस्टीम ऑफ युनिट्स बघितल्या. आता आपल्याला फिजिकल क्वांटिटीजचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड करूया. एक आपला फर्स्ट ग्रुप असणार तो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किंवा जस्ट फंडामेंटल, आता म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज, आणि दुसरा असणार ते डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, तर आपल्या फिजिकल क्वांटिटीज आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड करणार आहे, एक फंडामेंटल क्वांटिटीज आणि एक डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, क्वांटिटीज दोज विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. हे लक्षात ठेवा. त्यामुळे फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय असणार, मूलभूत, डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. फॉर देअर मेजरमेंट्स. म्हणजे अशा फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या कशावरच डिपेंडेंट नसतात, म्हणजे त्या इंडिपेंडेंट असतात. हे म्हणलं तरी चालेल, इंडिपेंडंट. ह्या इंडिपेंडेंट असतात. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज टू बी फंडामेंटल क्वांटिटीज. किंवा ते इंडिपेंडेंट असतात, त्यांना आपण म्हणणार आहे फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज असणार आहेत त्या डिपेंडेंट असणार आहेत त्या कोणावर, तर त्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंडेंट असणार आहेत. डिराइव्ड क्वांटिटीज आर दोज विच आर डिपेंड्स upon the fundamental physical quantities. For their measurement. For their measurements. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, त्या कोणावरच डिपेंड नसतात, त्या स्वतःचं त्यांचं सेपरेट एक्झिस्टन्स असते. एक्झिस्टन्स असते म्हणजे काय, तर त्या इंडिपेंडेंट असतात, त्या कोणावरच डिपेंडेंट नसतात ते त्यांच्या मेजरमेंट घेण्यासाठी. आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंडेंट असतात त्यांचं मेजरमेंट घेण्यासाठी, त्यांना म्हणतोय आपण डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे ह्या असं म्हणलं तरी चालतं, डिपेंडेंट असतात, डिपेंड्स. त्यामुळे आपल्या फिजिकल क्वांटिटीज आपण दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. तर कुठलं फंडामेंटल आणि सेकंड असणार आहे तुमच्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तर आपलं हे सगळ्यांनी सहमत आहे ना, ज्या तुमच्याकडे सगळ्या क्वांटिटीज असणार आहेत त्यांना आपण फंडामेंटल आणि डिराइव्डमध्ये. आणि फंडामेंटलमध्ये आता कोणत्या क्वांटिटीज आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत, तर 9 अशा गोष्टी आहेत की त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतोय. आणि त्या 9 सोडून ज्या सगळ्या राहिलेल्या फिजिकल क्वांटिटीज त्यांना आपण म्हणतोय डिराइव्ड क्वांटिटीज. तर 9 असणार आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीज असणार आहेत, आणि त्या 9 सोडून जितक्या काही राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटीजच्या क्लासमध्ये आपण टाकणार आहोत. तर बघा, तर आता आपण फंडामेंटल कोणत्या क्वांटिटीज आहेत ते आपण एकदा थोडंसं बघून घेऊया. तर आता आपल्याला फंडामेंटल आणि डिराइव्ड यांच्यातला फरक तर कळाला. फंडामेंटल म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्या कोणावरच डिपेंडेंट नसतात त्यांचे मेजरमेंट घेण्यासाठी, त्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, तर अशा क्वांटिटीज की ज्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडेंट असतात, त्यामुळे त्यांना डिराइव्ड म्हणजे काय, तर तयार झालेल्या. फंडामेंटल म्हणजे काय, तर मूलभूत. म्हणजे तुम्ही जर तुम्ही आर्ट्समध्ये बघितला तर तुम्ही 3 फंडामेंटल कलर म्हणताय तुम्ही, RBG म्हणताय ना, RBG रेड, ब्ल्यू, ग्रीन वगैरे. हे 3 फंडामेंटल कलर्स आहेत. आणि या 3 कलर्सच्या कॉम्बिनेशनमधून तुम्हाला कुठलेही कलर्स तयार करता येतात की ज्यांना आपण डिराइव्ड कलर्स म्हणतोय. त्यामुळे फंडामेंटल म्हणजे काय, एकदम मूलभूत, ते कोणावरच डिपेंडंट नसतात फॉर देअर मेजरमेंट्स, ते इंडिपेंडंट असतात. आणि डिराइव्ड म्हणजे काय, तर ते डिपेंड असतात ऑन फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांना म्हणायचं आपण डिराइव्ड क्वांटिटीज. तर फंडामेंटल क्वांटिटीजचे थोडेसे एक्झाम्पल्स बघूया. तर
आपल्याला टोटल 9 टाईपच्या 9 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ते आपण बघायचे आहेत. 9 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत की जे आपण युनिव्हर्सली सगळ्यांनी सहमताने मान्य केलेलं आहे. तर मी इथं फिजिकल क्वांटिटीजचं नाव लिहिणार आहे, त्याचं करस्पॉन्डिंग युनिट लिहिणार आहे. तर इथं फंडामेंटल क्वांटिटीज आता बघायचे आहेत. इथं असणार आहे फिजिकल क्वांटिटी, म्हणजे कोणती फिजिकल क्वांटिटी असणार आहे त्याचं नाव, त्याचं युनिट आणि त्या युनिटचं सिम्बॉल. ओके, आपण जे मगाशी 2 मीटर लिहिलेलं बघा, ते 2 मीटर असं लिहिलं नव्हतं मी, हां, तर 2m लिहिलं होतं. हां, मीटर हे युनिट आहे आणि त्या मीटरचं जस्ट m हे त्याचं काय असणार आहे, सिम्बॉल असणार आहे. हे तुम्हाला पुढं कन्व्हेन्शनमध्ये होऊन जाणार आहे, त्यामुळे याच्यात जास्त आता काही जात नाही. तर तुम्हाला पुढचे जे फंडामेंटल आणि डेराइव्ह नंतर तेच असणार आहेत, कन्व्हेन्शन कसे कसे असतात. तर पहिली फिजिकल क्वांटिटी असणार आहे, ही सगळे आता फंडामेंटल आहेत. 9 कोणत्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत ते आपण बघून घ्या. फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे ती असणार आहे लेंथ असणार आहे. लेंथचं युनिट, आता युनिट कुठलं आपण ॲडॉप्ट केलेलं आहे तर SI, कारण आपण मग अशी बघितलेलं आहे जी सिस्टीम ऑफ युनिट्स आता आपलं कुठलं असणार आहे तर ती SI असणार आहे, कारण आपण सगळं आता SI मध्ये आपण मेजर करणार आहोत. त्यामुळे पहिली तुमची फिजिकल क्वांटिटी असणार आहे ती फंडामेंटल असणार आहे, ती असणार आहे ती लेंथ. लेंथ तुम्ही कशात मेजर करणार आहे SI सिस्टीममध्ये, तर तुम्ही ती मेजर करताय, तुम्ही मीटरमध्ये मेजर करताय. ओके, मीटरमध्ये, आणि त्याचं SI युनिटचं सिम्बॉल काय असणार आहे तर ते तुम्ही स्मॉल m ने दाखवताय. त्यामुळं तुमची लेंथ ही फिजिकल क्वांटिटीज आहे. लेंथचं मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला कशाचीच गरज नसते बघा, त्यामुळे हे सुद्धा एक फंडामेंटली क्वांटिटी आहे. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे ती असणार आहे मास. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे ती मास. मास आपण कशात मेजर करणार आहे SI सिस्टीममध्ये तर किलोग्रॅममध्ये मेजर करतोय आपण, आणि त्याचं सिम्बॉल काय असणार आहे तर kg हे सिम्बॉल असणार आहे, kg किलोग्रॅमसाठी. त्यानंतर असणार आहे ते टाईम कशात मेजर करणार आहे तर सेकंड्समध्ये मेजर करणार आहे, सेकंड. आणि त्यासाठी आपण काय म्हणतो एस हे आपण त्याचं सिम्बॉल असणार आहे. लेंथ, मास, टाईम ह्या तर 3 बऱ्यापैकी माहितीच आहे. त्यानंतर काय असणार आहे बघा, टेम्परेचर ही सुद्धा एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. टेम्परेचर ती कशात आपण मेजर करतोय तर ती केल्विनमध्ये मेजर करणार आहे. तर त्याचं SI युनिट असणार आहे केल्विन, किंवा आपण सेल्सिअसमध्ये पण म्हणतोय, पण SI मध्ये ते केल्विनमध्ये मेजर करतात आणि ते कॅपिटल K ने दाखवतात. तर कॅपिटल K न, आता हे सगळे स्मॉल आहेत आणि हे कॅपिटल K का, हे तुम्हाला कन्व्हेन्शनमध्ये समजून जाणार आहे. केल्विन हे लॉर्ड केल्विन म्हणजे एका पर्सनचं नाव आहे, आणि सायंटिस्टचं नाव असल्यामुळे त्याचं जर सिम्बॉल असेल तर ते कॅपिटल लिहिणं गरजेचं पडते. हे कोणाची नावं नाहीत, किलोग्रॅम, मीटर, मास किंवा सेकंड अशी कोणाची नावं नाहीत, पण केल्विन हे एकाचं नाव आहे पर्सनचं, त्यामुळे याचं कॅपिटल K लिहितोय. हे टेम्परेचर झालं. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटमध्ये काय, तर ते इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय असणार आहे तर एम्पियर असणार आहे, एम्पियर. आणि त्याचं SI युनिट काय असणार आहे कॅपिटल A. इथं परत बघा कॅपिटल A आलेलं आहे म्हणजे एम्पियर, आंद्रे मारी एम्पियर, म्हणजे एका पर्सनचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे की ज्यांच्या स्मरणात इलेक्ट्रिक करंटला त्यांचं नाव दिलेलं आहे एम्पियर, त्यामुळे त्यांचं कॅपिटल A हे सिम्बॉल असणार आहे. समजलं, म्हणजे लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर आणि इलेक्ट्रिक करंट. मग अजून थोड्याशा फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यासुद्धा थोडंसं बघूया. 1 2 3 4 5 अजून 2 राहिल्या, म्हणजे ह्या टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज या होणार आहेत. त्यामुळे बघा 1 2 3 4 5 आता राहिल्या फक्त काय 2 अजून फिजिकल क्वांटिटीज आपण बघूया की ज्या फंडामेंटल असणार आहेत. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. आता नेक्स्ट असणार आहे ती अमाऊंट ऑफ सबस्टन्स असणार आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स असणार आहे, तर ते मी कन्व्हिनियंटसाठी ते इथं मी लिहितो वर. त्यामुळे ते वर खाली ऑर्डर झाली तरी काय चालते, म्हणजे तुम्हाला नेहमी ह्याच ऑर्डरनं पाहिजे असं काही नाही. त्यामुळे ह्या मी नेक्स्ट राहिलेल्या 2 फिजिकल क्वांटिटीज आहेत ते मी इथं लिहितो, पण तुम्हाला ते लक्षात असू दे. तर नेक्स्ट काय असणार आहे बघा, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी ह्या 2 असणार आहेत. त्यामुळे इथं मी लिहितो अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ते आपण लिहितो मोलमध्ये. मोल याचं आहे MOLE आणि त्याचं युनिट आहे मोल. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल 2 मोल ऑफ गॅस, 3 मोल ऑफ गॅस. तर ते मोल म्हणजे काय असतं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असणार आहे. आणि लास्ट फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे ती कुठली असणार आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी.
ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता. ल्युमिनस म्हणजे प्रकाश, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, प्रकाशाची तीव्रता. ते आपण कॅन्डेलामध्ये मेजर करतो आहे, कॅन्डेला, आणि त्याचं युनिट असणार आहे CD. ओके, त्यामुळे हे त्यांचे युनिट्स असणार आहेत आणि त्यांचे ते करस्पॉन्डिंग सिम्बॉल्स असणार आहेत. बघा, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. त्यामुळं 1 2 3 4 5 6 and 7 ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत की आपण सगळ्यांनी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केल्या आहेत. आणि 2 आहेत त्या सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे का, तर त्या मॅथ्समधून आलेल्या आहेत, तर त्यांना आपण ॲडॉप्ट केलेलं आहे. त्यातलं एक असणारा प्लेन अँगल आणि दुसरा असणारा सॉलिड अँगल, ते सुद्धा आपण बघून घेऊया. पण ह्या 7 मेन फिजिकल क्वांटिटीज आहेत, फिजिकल की ज्या आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून आपण त्यांना क्लासिफाईड करतोय. आणि ज्या 2 क्वांटिटीज असणार आहेत त्या 2 क्वांटिटीज कोणत्या आहेत, तर एक असणारा प्लेन अँगल आणि दुसरा असणार आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगल आपण रॅडियनमध्ये मेजर करतोय आणि दुसरं सॉलिड अँगल आपण स्टेरेडियनमध्ये मेजर करतोय. त्यामुळे बघा, त्या मी इथं लिहून ठेवतो, ते आपल्याला नंतर डिटेल त्याचं डिस्कशन होणारच, कारण ते 2 सेपरेट पॉईंट आहेत, याच्यावर काहीच डिस्कशन जास्त नाही. पण आपल्याला जे सप्लिमेंटरी युनिट्स आहेत त्याच्यावर आपल्याला खूप जास्त डिस्कशन करायचं आहे. त्यामुळं प्लेन अँगल तर ते कशात मेजर करतोय आपण, रॅडियनमध्ये मेजर करतोय. आणि त्याचं युनिट रॅडियन, आणि त्याचं युनिट काय, रॅड म्हणजे काय, तर रॅडियन, पाय रॅडियन, π/2 रॅडियन असं. आणि नेक्स्ट असणार आहे ते सॉलिड अँगल. सॉलिड अँगल स्टेरेडियनमध्ये मेजर करतोय, स्टेरेडियन. आणि त्याचं SR हे युनिट आहे, SR हे युनिट असणार आहे, सिम्बॉल युनिट आणि त्याचं सिम्बॉल करस्पॉन्डिंग. त्यामुळे या 7 आणि त्या 2 अशा म्हणून टोटल 9 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. समजलं, म्हणजे फिजिक्समध्ये आपण ह्या 9 फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून आपण कन्सिडर केलेल्या आहेत. आणि ह्या सोडून राहिलेल्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या आपण डिराइव्ड क्वांटिटीज म्हणून आपण ग्राह्य धरतोय. समजलं. त्यामुळे बघा, हे कधीच विसरू नका, त्यांचं फिजिकल क्वांटिटीज, त्यांचं करस्पॉन्डिंग युनिट आणि त्यांचं सिम्बॉल, हे सगळे SI मध्ये घ्यायले. त्यामुळे सगळे SI मध्ये मी लिहिलेलं आहे. त्यामुळे लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. लेंथ म्हणजे काय, तर 2 बिंदूंमधलं अंतर, जर तुम्ही ते मीटरमध्ये मेजर. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर, एखाद्या गोष्टीमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते. टाईम म्हणजे काय, तर वेळ, काळ म्हणते, 2 गोष्टी घडण्यामध्ये किती कालावधी लागला तर ते आपण टाईममध्ये मेजर करतो. टेम्परेचर म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टचा कोल्डनेस किंवा हॉटनेस हे आपण टेम्परेचरच्या साहाय्याने आपण सांगू शकतो. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर विद्युत धाराच्या रिलेटेड असणारी एक फिजिकल क्वांटिटी आहे की अमाऊंट ऑफ करंट पासिंग थ्रू दी कंडक्टर, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स करस्पॉन्डिंग टाईममध्ये तुमचे फ्लो झालेले आहेत, हे इलेक्ट्रिक करंट सांगत असते. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स आहेत एखाद्या तुम्ही गॅस, हे मोस्टली तुम्ही थर्मोडायनामिक्स किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये यूज करता तुम्ही. केमिस्ट्रीमध्ये हे सगळे यूज केले जातात का, त्यात मोल नावाची कन्सेप्ट तिथंच आहे. म्हणजे एखादा सबस्टन्स तुम्हाला जर सांगायचं असेल गॅसेस, तर 2 मोल 3 मोल, कारण गॅस आपण किलोग्राममध्ये सांगत नाही, जर तुम्ही बघत असला तर लॉज एक्सप्लेन करण्यासाठी ते. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता, तर ती प्रकाशाची तीव्रता सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी म्हणून आपण सगळ्यांनी ॲक्सेप्टेड केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस बघितला असला तर थोडंसं जर संध्याकाळ झाली तर एक अंपायर एक मशीन घेऊन येते बघा, म्हणजे एक डिव्हाइस असते की ज्याद्वारे तुम्ही प्रकाशाची तीव्रता मेजर करू शकताय. म्हणजे बॉल दिसण्यासाठी एक पर्टिक्युलर एक इंटेन्सिटी गरजेची असते. त्या इंटेन्सिटीपेक्षा जर कमी तुमचा प्रकाश असेल तर ते अंपायर काय करतात, तर त्या मॅचला स्टॉप करतात. ते जे मशीन असते त्याला आपण म्हणतो लक्स मीटर. लक्स म्हणजे काय, लक्स म्हणजे आपण जे सूर्याचा प्रकाश असतो त्याला आपण लक्स म्हणतोय. आणि मीटर म्हणजे काय, तर ते मेजर करते, म्हणजे असं डिव्हाइस की जे सूर्याचा प्रकाश मेजर करतो त्याला आपण लक्स मीटर म्हणतोय. त्यामुळे ल्युमिनस इंटेन्सिटीमध्ये काय म्हणतो, मेजर करतो आपण प्रकाशाची तीव्रता. त्याचं युनिट काय, कॅन्डेला आणि ते CD. अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि ह्या 2 सप्लिमेंटरी, टोटल झाल्या 9. अशा तुमच्या 9 टोटल फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आणि या 9 सोडून सगळ्या राहिलेल्या फिजिक्समधल्या ह्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. मग त्याच्यात व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, परत वर्क डन, पॉवर, काहीही असू दे, तुमच्या त्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये जाणार आहेत. त्यामुळं ह्या तुमच्या काय असणार आहेत, 9 फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिराइव्ड क्वांटिटीचे 2 जस्ट एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय तर त्याचा सुद्धा तुम्हाला टच येऊन जाईल. फंडामेंटल म्हणजे काय कळालं, अशा क्वांटिटीज की ज्या कोणावरच डिपेंडेंट नसतात. ह्यातली कुठलीही क्वांटिटी कशावरच डिपेंडेंट नसते. तुम्ही टेम्परेचर मेजर करायचं आहे, तुम्ही थर्मामीटर उभा धरलाय, तिरका धरलाय, 45 अँगल धरलाय, कशावरच डिपेंडेंट नसते. ॲक्च्युली ह्या युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. त्यामुळं क्वांटिटीज दोज आर टू बी इंडिपेंडंट. म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या इंडिपेंडंट असतात, कोणावरच डिपेंड नसतात, त्यांना आपण म्हणणार आहेत फंडामेंटल, मूलभूत. आणि दुसऱ्या असणार त्या डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीची 1-2 एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीज त्यांना का म्हणलेलं आहे हे समजून जाईल.
तर डिराइव्ड क्वांटिटीजचे असं थोडेसे 2 एक्झाम्पल बघूया. तर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडंट असणार आहेत, अशांना आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. तर एक क्वांटिटी बघूया आपण ज्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं काय डेफिनेशन करतोय, दिलेल्या कालावधीत एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, तर डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. डिस्टन्स डिवाइड बाय टाईम म्हणजे डिस्टन्स पर युनिट टाईम म्हणजे आपण तुम्ही व्हेलॉसिटीमध्ये आहे. डिस्टन्स ही कसली क्वांटिटी आहे रे, कारण आता तुम्ही जस्ट बघितला तर ती फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे. फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे. टाईम ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी होती, बरोबर आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ही क्वांटिटी आहे ती 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडंट आहे, त्यामुळे ह्याला म्हणणार आहे आपण डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी कशावरच डिपेंडंट नसतात, पण डिराइव्ड क्वांटिटी कशावर डिपेंड असतात, फंडामेंटल क्वांटिटीजवर. त्यामुळे यांना पण डिराइव्ड म्हणजे त्या तयार झालेल्या असतात. कोणापासून तयार झालेल्या असतात, फंडामेंटल क्वांटिटीजपासून तयार झालेल्या असतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हेलॉसिटी एक जस्ट एक सिंपल एक्झाम्पल आहे डिराइव्ड क्वांटिटीचं. अजून एक दुसरं एक्झाम्पल बघूया तर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन ज्याला आपण मराठीत त्वरण म्हणतो, त्वरण. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नोन ॲज अ ॲक्सेलरेशन. म्हणजे जर तुमची गती चेंज होत असेल, म्हणजे तुमची जर स्पीड कमी जास्त होत असेल तर ती ॲक्सेलरेशन नावाची एक फिजिकल क्वांटिटी असते. तर तुम्ही काय करताय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम असं तुम्ही काढताय. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर तुमची ती कशी आहे, व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, तर ती डिराइव्ड क्वांटिटी असणार आहे. ओके, त्यामुळे ती डिराइव्ड क्वांटिटी आहे कुठली, आणि ही तुमची फंडामेंटल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. त्यामुळं डिराइव्ड क्वांटिटी जी असतात त्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असतात. प्लस तुमची डिराइव्ड क्वांटिटी ह्या डिराइव्ड वर पण डिपेंडंट असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे जर ॲक्सेलरेशन बघितलं तर व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. टाईम तर फंडामेंटल आहे ऑब्व्हियसली, पण व्हेलॉसिटी ही डिराइव्ड आहे. त्यामुळे फंडामेंटल म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्या कोणावरच डिपेंडंट नसतात, आणि डिराइव्ड म्हणजे काय, की ज्या फंडामेंटल किंवा डिराइव्डवर डिपेंडंट असतात, त्यांना आपण काय म्हणतोय, डिराइव्ड क्वांटिटीज. अजून एक जस्ट लास्ट एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला जास्त जे तुमच्या माहीत आहे, जे तुम्ही न्यूटनचा सेकंड लॉ म्हणते, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इक्वल टू एम इंटू ए. फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मास कसले आहे बघा, फंडामेंटल क्वांटिटी. ए म्हणजे काय असणार आहे, ॲक्सेलरेशन. ती कसली आहे, डिराइव्ड क्वांटिटी. त्यामुळे तुमची फोर्स कशी असणार आहे बघा, डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे एखादी क्वांटिटी जर एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीवर डिपेंडंट असेल तर ती सुद्धा डिराइव्ह होऊन जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके, तर बघा आज आपण काय बघितलं, तर फिजिक्स, त्याची फंडामेंटल डेफिनेशन, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, मेजरमेंट आपण कसं घेतोय, त्यासाठी वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट्स बघितले आपण. त्यानंतर सिस्टम ऑफ युनिट झाल्यानंतर आपण ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या 2 क्लासेसमध्ये आपण डिव्हिजन केलं, त्याला फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज असं आपण म्हणलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहे, तर या फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीज ह्या ज्या आपण आत्ता स्टडी केल्या त्यांचं युनिट्स किंवा त्यांचे जे सिम्बॉल्स लिहिण्यासाठी जे प्रॉपर कन्व्हेन्शन्स आहेत आपण युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केले, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे. परत मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाईम कसं केलं जाते, 1 मीटर, 1 सेकंद, 1 किलोग्राम, तर हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.